सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या गावातील आपल्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा तसेच त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले इयत्ता पहिलीमध्ये जे काही दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्या दाखलपात्र विद्यार्थ्यांचे सर्व पालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच आमच्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा तसेच शाळेतील सर्व उपशिक्षक तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका तसेच त्यांना मदत करणाऱ्या मदतनीस तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्यासाठी हा विशेष कार्यक्रम आज राबवण्यात येत आहे ते आपले विद्यार्थी मित्र यांचे मी सर्वांचे सर्वप्रथम शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत। त्यापैकीच पहिला जो उपक्रम होता तो उपक्रम म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे काही दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्यांना दाखल करून घेण्यासाठी प्रभात फेरी गावातून काढणे आवश्यक होते आणि आताच आपण दुसरा उपक्रम आहे नवगतांचे स्वागत तो देखील या ठिकाणी पार पडणार आहे। परंतु आलेल्यांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। अतिथी देवो भव या वडींप्रमाणे या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करणं त्यांचा सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे त्याच्या अगोदरच आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा यांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती मातेचं पूजन करून तसेच भारत मातेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो। कोणताही कार्यक्रम सफल व्हावा यशस्वीपणे तो पूर्ण व्हावा या हेतूने आपण प्रतिमा पूजन करत असतो। या ठिकाणी दीप प्रज्वलन करताना प्रतिमा पूजन करताना आमच्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा आमच्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा आणि पालक वर्ग समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा हे प्रतिमा पूजन करताना यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा यांना मी विनंती करतो त्यांनी देखील प्रतिमा पूजन करावं। या ठिकाणी उपस्थित पालक ताईंना देखील विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करावं। या ठिकाणी उपस्थित सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी प्रतिमा पूजन करावं। या ठिकाणी प्रतिमा पूजन हे संपन्न झालेलं आहे। सर्व मान्यवरांना असं नसतं व्हावं। यानंतर शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा यांचं स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा यांचं स्वागत संपन्न झालेलं आहे। आणि यानंतर आपला शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्तानेचा दुसरा उपक्रम नवगतांचे स्वागत आणि नवगतांचे स्वागत म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेला विद्यार्थी त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। पालकांचे देखील स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। तत्पूर्वी आमच्या शाळेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आता आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा यांना विनंती करतो की त्यांनी नवगतांचे स्वागत करावं। या ठिकाणी नयन यांनी आपल्या शाळेमध्ये नगल देवड्यावरून प्रवेश घेतलेला आहे आणि त्याचं स्वागत व त्यांच्या पालकांचे देखील स्वागत दादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर
यानंतर आपल्या शाळेमध्ये दाखल पात्र विद्यार्थी यशवंत या विद्यार्थ्याचे देखील स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांचं स्वागत करताना आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा, त्यानंतर त्यांच्या पालकांचं देखील स्वागत आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आपण पाहू शकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तसेच पालकांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रत्येकाने आपल्या जवळ ठेवायचे फूल या ठिकाणी नवजातांचे स्वागत करताना आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा देखील शाळेत दाखल पात्र विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत करताना दाखल पात्र विद्यार्थ्यांचं स्वागत संपन्न या ठिकाणी होत आहे। पुढे पहा चल चल बेटा चल 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 जा चल जा चल जा तिकडे जा एक फुट चला चल इयत्ता पहिलीमध्ये सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचं म्हणजेच नवगतांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। यानंतर शाळा तयारी मेळावा क्रमांक 2 शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 हा या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी पाहू शकतात शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी अभ्यासाच्या स्टॉलवर वेगवेगळ्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जाणार आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतात पहिला स्टॉल आहे टेबल क्रमांक 1 नाव नोंदणी करणे, टेबल क्रमांक 2 शारीरिक विकास, टेबल क्रमांक 3 बौद्धिक विकास, टेबल क्रमांक 4 सामाजिक व भावनात्मक विकास, टेबल क्रमांक 5 आहे भाषा विकास, त्यानंतर टेबल क्रमांक 6 गणनपूर्व तयारी करणे, तर टेबल क्रमांक 7 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व समुपदेशन म्हणजे मार्गदर्शन करणे। या ठिकाणी 7 प्रकारचे स्टॉल हे लावलेले आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जात आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता एका पहिलीमध्ये विद्यार्थी हा अशी पुढे टाकून दाखवा रिंग फेकताना या ठिकाणी पाहू शकतात विविध प्रकारच्या कृती करून घेताना दोरीवरच्या उड्या मारता येत नाही का बेटा मार चला हे चित्र पहा बघा या ठिकाणी व्हेरी गुड चित्र ओळख झालेले आहे। आता चित्राला रंग भरावा बौद्धिक विकास लहान मोठं कोणतं आहे उंच कोणतं बुटका कोणतं आहे हे काय आहे लहान मोठे याची ओळख करून देताना मॅडम आणि हे बुटका याच्यात कोणतं लहान मोठं कोणतं आहे लहान कोणतं आहे पिंक कलर आणि हे व्हाईट मोठं छान गुड चला पुढे हे बघ बेटा उडून दाखव विमान उडव बेटा या ठिकाणी पाहू शकतात विमान उडवताना विद्यार्थी एक खेळ या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर हा चेंडू बेटा टाक टाक हा चेंडू या याच्यात टाकायचा आहे बास्केट मध्ये बेटा हळूच व्हेरी गुड अजून एक चान्स चला बकेट मध्ये बॉल टाकायचा बेटा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी व्हेरी गुड चला एक एक कृती प्रत्येक टेबलवर कृती करून घेताना बरोबर हे काय बेटा अरे नाही हे विद्यार्थ्यांना चित्र ओळख करून देताना मॅडम या ठिकाणी पाहू शकतात आता अक्षर ओळख व्हेरी गुड अतिशय बरोबर ओळखलेलं अक्षर नाही रे हत्ती चित्र ओळख करून देताना विविध प्रकारच्या कृती या ठिकाणी प्रत्येक टेबलवर करून घेतल्या जात आहेत। अंक ओळख करून देताना व्हेरी गुड 3